आणि पडद्यावरती न झुकणाऱ्या पुष्पाला आज पोलिसांसमोर मात्र झुकावं लागलं। आज सकाळी पोलीस अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचले आणि ट्रॅकसूटमध्ये कॉफी पीत गप्पा मारतानाच अल्लू अर्जुनचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग त्याला अटक झाल्याची बातमी सुद्धा समोर आली। अल्लू अर्जुनला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सकाळी अल्लू अर्जुनला त्याच्या घरातनं अटक झाली आणि संध्याकाळी त्याला जामीनही मंजूर झाला। आणि बांगलादेश मुक्तीच्या युद्धात पाकिस्तानवरती मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ कराडमध्ये विजय दिवस साजरा केला जातो। यंदा या सोहळ्याचं 27वे वर्ष आहे। उद्यापासून 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असून भारतीय सैन्य दलातील शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन हे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण असेल। त्यासाठी बोफोर्स गनसह भारतीय सैन्य दल कराडला दाखल झाले। यावेळी मराठा लाईट इन्फंट्री सेंटर बेळगावच्या लष्करी बँड पथकानं न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी जयोस्तुते हे गाणं सादर केलं। तर महाराष्ट्रभरात घडलेल्या घडामोडींचा आपण विस्तृत आढावा घेतलेला आहे। आता सर्वांनाच वेध लागलेले आहेत ते राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे। उद्या खरतर शपथविधीची दाट शक्यता होती, पण आता हा शपथविधी पुढे ढकलला गेलाय। तो आता रविवारी थेट नागपूरमध्ये होईल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि या मंत्रिमंडळात वर्णी कुणाकुणाची लागणार त्याची सुद्धा जबरदस्त चर्चा रंगते। नेमकं काय घडतंय या बातम्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे, पण सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबला। आता 15 डिसेंबरला नागपूरमध्ये शपथविधी। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला अखेर निश्चित। भाजप 22, शिवसेना 12 तर राष्ट्रवादीला 9 मंत्रिपद मिळणार। गृह खातं भाजपकडेच। शिवसेनेचा आपल्या मंत्र्यांसाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला। नाराजी टाळण्यासाठी सेनेची युक्ती। दोनही राष्ट्रवादींनी एकत्र यावं। जी कार्यकर्त्यांची इच्छा तीच माझीही इच्छा। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचं वक्तव्य। शरद पवारांचे 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद मिळेल असं भाजपनं अजित पवार आणि पटेलांना सांगितलंय। संजय राऊतांचा खळबळजनक आरोप। तर पवार भाजपसोबत जातील असं वाटत नाही, राऊतांचं वक्तव्य। पालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या पाहिजेत। पालिका स्वबळावरती लढण्याचे संजय राऊतांचे संकेत। तर नैराश्यामधनं एकला चलोरेचा नारा। वडेट्टीवारांची टीका। हिंदू हिताची भाषा बोलणारे भाजप नेते रेल्वेनं दादरमधील मंदिराला मिळालेल्या नोटिशीबद्दल गप्प का? उद्धव ठाकरेंचा सवाल। तर तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, भाजपकडनं पलटवार। नेहरूंना सोडा, तुम्ही काय केलं ते सांगा। संसदेतल्या आपल्या पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात। बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन दाखवण्याचं दिलं आव्हान। सनदी अधिकारी अश्विनी भिडेंची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती। ब्रिजेश सिंग हे प्रधान सचिव म्हणून पदमुक्त। ई-पॉस मशीनमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे राज्यभरातील अनेक भागात रेशन वितरणाला फटका। ग्राहकांच्या रेशन दुकानाबाहेर लांबच लांब रांगा। अभिनेता अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन। चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यू प्रकरणी सकाळी अटक तर संध्याकाळी जामीन मंजूर।
आणि एक मोठी बातमी बीडमधनं आहे। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय। या संदर्भात पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी माहिती दिली आहे। खासदार बजरंग सोनावणे यांची भेट घेऊन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा अहवाल सादर केला। यावेळी सीआयडीकडे हा अहवाल आणि तपास वर्ग केल्याची माहिती देण्यात आली। या संदर्भात खासदार बजरंग सोनावणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। त्यांना मी 3 दिवस देणार आहे। एसपी साहेबांना आत्ताही सांगितलं मी, तुम्हाला आज शुक्रवार आहे, शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवसात तुम्हाला काय करायचे ते करा, नाहीतर सोमवारपासून परत मी सेशनला गेलो की आणखी हा विषय परत सुरू होईल आणि त्यावेळेसचे विषय परत पुन्हा हे नसणार आहेत। आता ते बोलत होते मला की मी सीआयडीकडे वर्ग झालेला आहे, हा म्हणजे काल का काय सीआयडीकडे गेला आहे गुन्हा म्हणून रात्री समजा, तर ठीक आहे सीआयडीकडे गेला तर मी सीआयडीच्या त्यांच्या प्रमुखाचे DIG त्यांचे सर्वांशी बोलणार आहे। एक बाकीचे बी गुन्हे काय आहेत तर त्याच्या संदर्भात तुम्ही लवकरात लवकर गुन्हेगाराला अटक करा असं सांगितलेलं आहे। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक नवीन व्हिडिओ आता पुढे आलाय। अपहरण करणाऱ्यांनी देशमुख यांच्या गाडीचा पाठलाग करत असतानाचा हा व्हिडिओ टोल नाक्याच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। सोबतच अपहरण करून परत जाताना ही गाडी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। टोल नाक्यावरती CCTV कॅमेऱ्यात हा व्हिडिओ कॅप्चर झालेला आहे, कैद झालेला आहे। ज्या गाडीतनं अपहरणकर्ते जात होते त्या गाडीचा एक व्हिडिओ आपण पाहतोय आणि जेव्हा अपहरण करून ही गाडी परतत होती तेव्हा सुद्धा ही गाडी CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे। बजरंग सोनावणे यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सुद्धा भेट घेतली होती आणि आता पोलीस अधीक्षकांनी तपास सीआयडीकडे वर्ग केल्याची माहिती दिली आहे। मुंबईतनं बातमी आहे। मुंबईच्या दादर पूर्व इथे रेल्वेतल्या हमालांनी बांधलेलं हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याला पाडण्यासाठी रेल्वेने एक नोटीस पाठवली आहे। यावरनं कुठे आहे भाजपचं हिंदुत्व असा सवाल ठाकरेंनी विचारलाय। एक है तो सेफ हे म्हणतात, पण मग मंदिरं सेफ आहेत का या शब्दात त्यांनी भाजपला प्रश्न विचारला। बांगलादेशात सातत्यानं हिंदूंवरती अत्याचार होत आहेत, मात्र केंद्र सरकार शांत आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। बांगलादेशातील प्रकाराबाबत काहीतरी भूमिका घ्यावी, मणिपूरप्रमाणे बांगलादेशही मोदींना दिसत नाही का असं उद्धव ठाकरे प्रश्न विचारतात। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदूंवर अत्याचार झाले, आपण हनुमान चालिसेचं पठण केलं म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलं, तेव्हा ठाकरेंचं हिंदुत्व कुठे होतं असा सवाल विचारलाय नवनीत राणांनी। आता बांगलादेशात हिंदूंवरती अत्याचार होतोय तर ठाकरे कोणत्या रॅलीत सहभागी झाले नाहीत, त्यामुळे ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका राणांनी केली आहे। मुंबईसह देशातील एकही हिंदू मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही असं आश्वासन भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी दिलंय। ज्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तडा घालवला, तडा दिला, त्यांनी हिंदुत्वाच्या गप्पा करू नयेत या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय।